नमस्कार, आवाज मीडियाच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। सांगलीच्या पालकमंत्र्यांना पडला विसर, वर्ष होऊनही शासनाची मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे कुटुंब वंचित। 19 फेब्रुवारी 2018 वर्षभरापूर्वीची घटना। शिवजयंती निमित्त पन्हाळा ते वालचंद कॉलेज पर्यंत शिवज्योत आणण्यासाठी कॉलेजचे काही विद्यार्थी आयशर मधून गेले। जवळजवळ 40 विद्यार्थी या ट्रक मधून गेले होते। सांगलीहून 12 वाजता निघालेले विद्यार्थी रात्री 1च्या सुमारास पोहोचले व 1:30 ते 2च्या सुमारास हे सर्व विद्यार्थी पन्हाळ्याहून शिवज्योत घेऊन निघाले असता सुमारे 4च्या दरम्यान हातकलंगणे येथील नागाव फाट्यावर थांबले असता पाठीमागून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक आयशर गाडीस बसली। त्यात एकूण 5 जण जागीच मृत झाले व 20 जण जखमी झाले। ही घटना घडताच नागाव ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमी विद्यार्थ्यांना CPR मध्ये दाखल केले असून उपचारादरम्यान आणखीन एक विद्यार्थी मृत झाला। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुधीरदादा गाडगीळ व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली। जखमींचा उपचार खर्च उचलण्याची घोषणा केली। घोषणा फक्त केली, पण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वर्ष उलटले परंतु मृत विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबाला कोणतीही मदत केली नाही। म्हणून आज वसंतदादा पाटील बुधगाव कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या कुटुंबांना मदत मिळावी यासाठी कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले व त्यास कॉलेजमधील सर्वांनी हातभार लावला। या प्रकरणी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही कोणतीही शासनाची मदत मिळाली नसल्याने मदत गोळा करण्यासाठी विद्यार्थी मृत विद्यार्थ्यांसाठी बाहेर पडले। आता तरी शासनाची मदत मिळेल का अशी चर्चा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कॉलेजमधून होत आहे। एक लढा मावळ्यासाठी विद्यार्थ्याच्या हक्कासाठी। मदतीसाठी संपर्क स्टुडंट पॉवर ग्रुप श्रेयस पाटील 9890299237। पुन्हा एकदा 9890299237। अक्षय शेळके 8888722649। पुन्हा एकदा 8888722649। ज्यावेळी त्या विद्यार्थ्यांच्या दुःखद निधन झालं, त्या निधनानंतर शासनाने जाहीर केले की निधन झालेल्या 6 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये असा निधी जाहीर केला होता। परंतु या कार्यक्रमाला या घटनेला 1 वर्षाची पूर्तता होत आली, परंतु अद्याप हा निधी कुटुंबियांपर्यंत पोहोचला नाही। सो शासनाने या गोष्टीकडे सुद्धा कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आणि यासोबत एका विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्याने केलेली मदत आणि विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्याने घेतलेला लढा म्हणून एक लढा मावळ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी असा उद्देश घेऊन आम्ही सर्वजण सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमधून जितकी अमाऊंट जमा होईल तितकी जमा करतोय आणि त्या पालकांकडे आम्ही सोपवणार आहे। एक लढा मावळ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, एक लढा मावळ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी। धन्यवाद। माझं नाव अक्षय मच्छिंद्र शेळके। मी PUPIT कॉलेजमध्ये आहे। गेल्या वर्षी 19 फेब्रुवारीला शिवज्योत घेऊन येत असताना शिवभक्त विद्यार्थी वालचंद अभियांत्रिकी कॉलेजमधले त्या विद्यार्थ्यांचं शिवभक्त विद्यार्थ्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। त्या विद्यार्थ्यांना शासनाने 5 लाख रुपये निधी देतो म्हणून आश्वासन दिले होते, पण आज तक आज या गोष्टीला 1 वर्ष होत आला आहे। खरं शासनाने त्याची दखल देखील घेतलेली नाहीये। शासनाला जाग लवकरात लवकर आली पाहिजे असं आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं शासनाकडनं एक हे आहे। तसेच जे महसूल मंत्री आहेत चंद्रकांतदादा पाटील व स्थानिक आमदार सुधीरदादा गाडगीळ व सांगलीचे खासदार संजय काका पाटील या सर्वांनी विद्यार्थ्यांच्यासाठी जे झालेलं आहे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे लवकरात लवकर। आणि येत्या 19 फेब्रुवारीच्या आत जर शासनाने विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना जर निधी दिली नाही तर आम्ही सर्व कॉलेजचे सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरून उपोषणाला बसेल व जोपर्यंत शासनाला जाग येत नाही तोपर्यंत कुठल्याही मंत्र्याला इकडे फिरू देणार नाही, फिरकू देणार नाही। हे विद्यार्थ्यांसाठी उचललेला एक लढा आहे, एक लढा मावळ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी।